काय बाय गाईज आम्ही चाललो आता कुडाळ. वेलकम टू माझ्या मामाचं. भावाने खूप मोठा गुन्हा केला. ही आमची गावची विहीर. गाईचा हा बेडकांना कासव म्हणायचा पहिले. असं असं सोडायचं, असं 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 करायचं, तो असं डुबुक डुबुक करायचं आणि मग असं खेचायचं. हिरण ते बघा गाडी रेडी झाली. आपल्या रेड्याला बोलवत्या. गाईचा मच्छर बाहेर टाकतो. गाईज हे दोघं फटाके झालेत फुल. आता आम्हाला आमचा भाऊ येणार आहे. सॉरी. सुप्रभात मंडळी. सो आज आहे डे 3. ब्लॉगची सुरुवात आता करतोय. तर आता चाललोय आता आम्ही कुडाळला. मेन म्हणजे आता 2 दिवसाचा स्टे होता मालवणचा. सो हे पाठीमागे बघू शकता घर जिथे आम्ही थांबलेलो. रूम भाड्याने देतात, रूम घर भाड्याने देतात. सो 2 दिवसामध्ये आम्ही मालवण जे काम आम्हाला भेटलं फिरता येईल तेवढं फिरलो आम्ही. तर आता आम्ही कुडाळला निघतोय. वाजले आता 9:30 वाजले. 9:30 वाजून गेलेत. सो बघू आता कुडाळला निघतो आणि वाटेत जे काय भेटेल तुम्हाला, म्हणजे जे काय भेटेल सिनरी वगैरे ते तुम्हाला दाखवतो मस्त आहे की. आणि डायरेक्ट आपण थेट कुडाळला भेटू. चलो बाय बाय. सर्दी आली गाईस, सर्दी झाली गाईस, सर्दी जाम झाली. सर्दी आली. रात्रभर दाखतो ना आम्ही सध्या. झोपायलाच देत नाही. काय बाय गाईज आम्ही चाललो आता कुडाळ. आम्ही ट्रिप्सी आहे गाडीवर. भाई गाडीवर बसलोय. आता आम्ही चाललो कुडाळात. माझ्या एका मामाकडे दुसऱ्या मामाकडे चाललो. आता मामांची घरं करते मी फक्त. हा जाम आहे ट्रिप्सी. तर मागे बघा दोघं कसे बसलेत पसरवून. मी तर बसायला पण जागा नाही मला. आता आमचा कोळमचा ब्रिज आलाय. ह्यांचा प्रश्न मग काय याला घाण करतो. सो मंडळी मालवण एस टी स्टँडला आलो आहे. बघा समोर गाडी लागली आहे मालवण कुडाळ. सो आता मी फक्त एकटा आलो आहे. मामाने सोडला मला आदित्यच्या स्कूटरवरून. तर आता त्या दोघंजण येतील फटाफट आणि मग गाडीमध्ये बसू आणि निघू कुडाळला जायला. सो भेटू कुडाळला. सो मंडळी मालवणवरून कुडाळ आणि कुडाळ टू हिंगोली. सो आता आम्ही चाललोय आदित्यच्या मामाच्या घरी. तिकडे जाऊ जरा. थांबा. सो मामाच्या घरी जाऊ आणि जरा फ्रेश होऊन डायरेक्ट मग फिरायला निघू. बघूया पहिले आता कुठे जायचं आहे, काय जायचं आहे. आधी जरा लिस्ट बनवू कुडाळमध्ये काय काय आहे ते. माहिती आहे मला तरी पण एकदा प्रॉपर कशी एकदम लिस्ट काढू आणि नंतर मग फिरायला स्टार्ट करू. वेलकम टू माझ्या मामाचं. कुठ्याचं मावना हाती बिगावना ऐकतो नाही येड मन हे असं कठावना. दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठच ठरना. जागत राहतो एकट गात समान बघत हे मन धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याच साठी राव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे. धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याच साठी राव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे. काय चालू आहे? भावाने खूप मोठा गुन्हा केला. ही आमची गावची विहीर. सो मंडळी आम्ही आलो आता आदित्यच्या मामाच्या गावी. सो आदित्य आता गाव दाखवतोय त्याचं.
तर आमची विहीर मेन म्हणजे मगाशी गोटा दाखवलेला तर आता हा विहीर दाखवायला आला. विहीर आहे खोल आहे. आपण तिथे जाऊया मस्तपटीत. तिथे आंबे जायचे. किती आहेत बेडोक सांग मला लवकर. 7, 8, 9 आहेत, 9-10 आहेत. इथे पण बसलेत. गाईचा हा बेडकानं कासव म्हणायचा पहिले जेव्हा आम्ही सांगितलं. चल येतो. रशी टाकून बघू काय? हा टाक ना ए पण पकडती आहे ना इकडे बांधलेली आहे ना. माहिती आहे पण तरी पण हो हो विदाउट हंडा. इथे क्लासेस घेतोय आदित्य शिकवतोय. असं सोडायचं. असं सोडायचं. पहिले कळशी बांधायची अशी नुसती रशी नाही बांधायची. टाकते कळशी नाही ना म्हणून नाही तर ह्यालाच बांधलं. असं करायचं. तो निराचं डुबुक करायचं आणि मग असं खेचायचं. असं आलं की मग असं पकडून असं घ्यायचं आणि डायरेक्ट डोक्यावर. कळलं. आजचे क्लासेस एवढेच. कमरेला बांधून टाकू काय? चला आपण जायचं तिथं मस्त. कुठे चाललोय आता? मसवडीत. म्हणजे ते आंबे तिथे आम्ही केले मसवडीत. मला ह्याच्या पाय द्यायला जाम मजा येते व्हायच्या. हा मला पण हे जास्त ह्याच्या पाय द्यायला मजा येते. करेक्टर आवाज येतो ना. पण चप्पल घाल ना. चप्पल नाही. बैल बॅलन्स बिघडते भाऊचा. इकडे आंब्याची झाडे लावलेत रे तुम्ही. तुमची आहेत ही सगळी. नारळाचं झाड आहे काय? हो तुझ्यासारखा. काजी बिजी पण आहेत. हे आंबे आहे तिथे काजी आहे. म्हणजे हा परडा टाईप झाला तुमचा ना. ओके. तिकडे आतमध्ये ती पण तुमचीच आहेत. सो मंडळी चला जरा जाऊया तिकडे. चले. इकडे कॅम्पिंग करायला मजा येईल ना. हा पण हे रात्रीचं गोष्ट आहे. का मामा घेणार पण नाही. सगळे आता ह्याच्यात वाटण्या आहेत तशा पण. आमची वेगळी आहेत अर्धी आणि तुला ते त्यांची अर्धी आहेत. गावी आले की हेच असतं वाटणे आणि फाटणे. एकत्र करा कामं. मोहर नाही लागला अजून. तिथे पण हे नाही करत ना त्यामुळे हे नाही होत. ते फवारणी केली ना भाई मस्त आहे की त्यांना. आंबे पहिले भरपूर आहेत ते आजी. अरे आता आपण मालवण मधून आलो. पहिले आजी करायची ना. हा ती लोक फवारणी केलेली सगळी झाड होती. म्हणजे आजी यायची ना जेव्हा फव्याला सगळं त्या सगळी सगळेच ना अशी आंबेला टाकलेले असायचे. आता आजीला जमत नाही. मग आजी कुठे घालव आहे तिथं व्हायला मोहर येते बघ. म्हणजे आताची स्टार्टिंग आहे. दिसतोय का मोहर पण तो टिकला पाहिजे. मोहर गळून पडला तर मग आंबे नाहीत. तेव्हा ते बिया येतात पूर्ण. मोहर होऊन नंतर बिया येतात त्याच्यापासून आंबा बनतो. ते तिकडे पण आहेत ते त्या साईडला. तिकडचं माहित नाही. हे एवढं माहिती मला. अरे जाम आहेत रे मामाकडे जाम आहेत. पण करणार नाही म्हणजे तसेच राहिलं आता. तुमचाच परडा आहे हा. मस्त आहे. त्याला आम्ही यायचो लाकडं विकडे घ्यायला.
लाकडा घेऊन जायचीत का रात्री शेकोटी करायची बघूया घेऊन जाऊ का जवळ करून ठेवूया बघ हां तेच 2-2 3-3 घेऊन जाऊ सुकलेली आहे त्यांनी चांगली पटापट जळतील मस्त. मग तुझ्या पाठीमागे माती कसली लागली? ते कधीपासून लागली ती सिलेंडर गार नेलेला ना. नाही तू तिकडे बघ तिकडे बघ बाजूला पुढं देवसेना नाही 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 तो कोणतो बाहुबली बाहुबली नाही, दुसरा दुश्मन कोणतरी कटप्पा. कटप्पा नाही रे बलराम काय तो भल्लाल देव बल्लाल देव बल्लाल हिरण हिरण आहे हिरण अरे ना मध्येच काहीतरी बोलताना एकदम डेंजर सो मंडळी आम्ही आता आंब्याची बाग बघितली आधी त्याच्या मामाने लावलेली. सो आम्ही आधी त्या साईडला काजी आहे हां काय आणि लाकडं पण घेतलेत रात्री शेकोटी करायला भेटली तर करू आम्ही बघू. आपण चुकीच्या वाटेने आलो ना मगाशी तिकडे विहीर आहे ती. त्या साईडला ते झाड त्याचं बाहेर आलंय त्या समोरच हे हा, हा, टोकाशी तिथे विहीर आहे ती चल जाऊ अलाउड नाही तिला का रे नाही ठीक आहे. तर नमस्कार मंडळी अचानक भयानकमध्ये गोव्याला जायचा प्लॅन झाला आहे. सो निघतो. मला तर असं वाटतं कुडाळ आज फिरणं अशक्य आहे. डायरेक्ट गोव्याला चाललो आहे. हा बघा गोव्याला जायचं कारण हा बघा यांनी आम्हाला सांगितलं हाच तो थांब सो कुडाळ आता आम्ही ना उद्याच फिरू डायरेक्ट कारण का उद्या आमची संध्याकाळची ट्रेन आहे. सॉरी रात्रीची ट्रेन आहे रात्रीची सो आम्ही उद्याच फिरू जेवढं फिरता येईल तेवढं फिरू नाही बाकी नेक्स्ट टाइम करू. आता आम्ही गोवा फिरू काय बोलतो अभी आम्ही गोवा फिरेंगे हां सो फर्स्ट टाइम चाललो आहे गोव्याला. फर्स्ट टाइम चाललं आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे गोव्याला. मग आता हा दारू पण पिणार तिकडे दारू बिरू काय नाही फेणी पेढी बाई बिडी पण काय नाही फेणी दारू नसते सोड ते काही असू दे. सो हे कसं जाणार आपण इकडे येत जरा गाडीने जाणार आहे गाडीने जाणार पण कोणाच्या मावशीच्या तर आपली मावशी मामा जरा श्रीमंत आहेत ना मी पण गरीबच आहे फायदे मी पण गरीबच आहे फक्त त्या मित्रांमुळे जरा श्रीमंत वाटतं तुम्हाला ती बघा गाडी रेडी झाली. आपल्या रेड्याला बोलवत्या आमचा रेडार राहिला आहे पाठीमागे फुल एकदम पद्धतशीरपणे तयारी करतो आणि येतो. सो चलो बसतो आता पाठीमागे पाठी सीट आहे भेंडी. चलो बाय बाय. हा तो रेडा आहे रेड्या लवकर गाडी वर नाही होणार सो गाईज आता भेटूया डायरेक्ट गोव्याला. चलो बाय बाय. मंडळी आम्ही आता म्हापसा मार्केटमध्ये आलो आणि म्हापसा मार्केट फिरतोय फुल बघतोय कसं काय म्हणजे घेणार तर काय नाही घेणार आहे पागल आहे तू घेशील हा तू नाही घेणार आहे मी तर काय घेणार नाही पण तुम्हाला मार्केट फिरवतो जरा कसं काय आहे ते.
नमस्कार मंडळी. म्हापसा मार्केट फिरलो आहे आणि जरा आजूबाजूचा एरिया पण जरा बघितला आहे कसा काय आहे तो. सो मध्ये आम्हाला मारुती मंदिर भेटलेलं आहे, तर आज शनिवार असल्यामुळे आम्ही मारुती मंदिरामध्ये गेलो, पाया बिया पडलो जरा. सो हे पाठीमागे बघू शकता गोव्याचं बस स्टँड आहे. सो आम्ही आता इथून बीचवरती जाऊ. पाठीमागे बघू शकता सनसेट होतो. सो इकडे वेगळ्या प्रकारचे हॉर्न वाजतात. सो डायरेक्ट आता बीचवरतीच भेटू. चलो बाय बाय. कसं कसं काहीचा मच्छर बाहेर टाकतो. तू का लागतोय? आता हे बीच वरती जाणार कधी ठेवणार कधी आम्ही आलो गोव्याला. कसं वाटतंय? भारी वाटतंय. आता तर आम्ही आलो अजून एक्सप्लोअर करायचं बाकी आहे खूप काय. ते मला फोटो काढा. जेवढा वेळ भेटतो तेवढा पटापट एक्सप्लोर करायला बघतो. चलो. मागे कोण येणार नाही. डेंजरच आहे इकडचा माहोल सगळा फुल. आपले मालवणचे बीचेस आणि इकडचे बीचेस खूप फरक आहे. हे बघा पाठी बघा फुल एकदम फुल डीजे माहोल आहे सगळा. डेंजरस आहे. चलो करूया सगळं एक एक बघूया. चला. तिघांपैकी दोघं फटांगे. गाईज हे दोघं फटांगे झालेत फुल. आता आम्हाला आमचा भाऊ येणार आहे. दोघांनी मला बरोबर त्याला ओव्हर ऍक्टिंगच करायला लागला आता. म्हणजे तुम्हाला कळलं की आम्ही ओव्हर ऍक्टिंग करतोय, पण आम्ही फटाक नाही एवढे पण फटाक नाही की आम्हाला कळते. आम्ही समोरच्याची मजा घेते फक्त, बस बाकी काय नाही. मेला आमच्यामध्ये हा एकटा पित नाही, पण दोघे पण बनत त्यातल्या त्यात तो जामच पण चाललाय. मेन म्हणजे ना काय झालं माहिती आहे का, गाडीच्या ना काचा खुलल्या आहेत. सो वारा लागून अजून चढते. हवा आहे, जाम हवा आहे ते. सो मधल्यामध्ये माझी वडापाव होत. तो बोलतोय की भावाने आईस्क्रीम केली, तो अजून खुश झालाय. कसाटा
कसा आईस्क्रीम काय काय कसाटा एक चॉकलेट एक सॉरी परत नाही करणार काय बोलतो काय काय कसाटा एक चॉकलेट एक चॉकोबार हा एवढे आमच्या इथे 1/2 फ्राईड राईस येतो 250 रुपये घेतले 250 रुपये घेतले दुःख झाला. सो मंडळी असा काही हा डे 3चा व्लॉग होता. अचानक भयानक निघालो होतो मालवणवरून कुडाळला, कुडाळवरून डायरेक्ट पिंगोळी आणि पिंगोळीवरून डायरेक्ट गोवा. अनएक्सपेक्टेड होतं हे गोवा, पण खूप मजा आली. आता मस्त आहे की एन्जॉय केलं आहे, खाल्लं आहे, पिल्लं आहे, सी फूड खाल्लं आहे मोस्टली, पापलेट वगैरे सुरमई. सो मंडळी हा व्लॉग इकडे संपवतो. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट और सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला, ते पण डे 4ला. अजून आहे डे 4 आहे. मेन म्हणजे कुठं फिरायचं राहिलं आमचं आहे. आम्ही मोस्टली आज कुठं फिरणार होतो पण आज गोवाला आलो. सो चलो मिलते हैं.